सर्व लोक बोलतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ हे समजून घेतली पाहिजे. पण ती चळवळ समजावून कुणी सांगत नाही. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी मुवमेंट आहे, चळवळ आहे, ती 3 टप्प्यामध्ये आहे. पहिला 15 वर्षाचा टप्पा आहे, दुसरा 21 वर्षाचा आहे आणि तिसरा 56 दिवसाचा म्हणजे पावणे 2 महिन्याचा टप्पा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी मानव क्रांती केलेली आहे, 3600 वर्षाची गुलामी 36 वर्षामध्ये निस्तनाबूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली आहे. ती आर्थिक गुलामी आहे, शैक्षणिक आहे, सामाजिक आहे, शारीरिक आहे, कानूनी आहे. हे सर्व गुलामी बाबासाहेबांनी 36 वर्षामध्ये निस्तनाबूत केलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी चळवळ 3 टप्प्यामध्ये केलेली आहे, त्या तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जास्त आयुष्य लाभलेलं नाही. कारण बाबासाहेबाचं 6 डिसेंबर 1956 साली महापरिनिर्वाण झालेलं आहे. त्यामुळे त्या तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जास्त आयुष्य लाभलं नाही. त्यामुळे इथे बहुजन मूल निवासी हे तयार झालेले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जास्त आयुष्य लाभले असते तर ही चळवळ तयार झाली नसती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या चळवळीला सुरुवात 1920 साली केली असं आपण मानलं तर 1920 ते 13 ऑक्टोबर 1935 हा 15 वर्षाचा टप्पा आहे. त्या टप्प्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मी हिंदू म्हणून जन्मलो पण मी हिंदू म्हणून मरणार नाही अशी सिंहगर्जना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली होती. दुसरा टप्पा आहे 13 ऑक्टोबर 1935 ते 14 ऑक्टोबर 1956 हा दुसरा टप्पा, हा 21 वर्षाचा टप्पा आहे. ह्या टप्प्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ब्रिटिश असताना त्यामध्ये बाबासाहेब सदस्य होते व बाबासाहेब त्या काळी 11 खात्याचे मंत्री होते. पुन्हा बाबासाहेब कायदेमंत्री होते. हिंदू कोड बिल बाबासाहेबांनी मांडलेला आहे. पुन्हा बाबासाहेबांनी संविधान लिहिलेलं आहे. परदेशामध्ये 16 मुलांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी परदेशात शिक्षण घेण्यासाठी बाबासाहेबांनी पाठविलं होतं. त्याच काळामध्ये बाबासाहेबांनी सर्व धर्माचा अभ्यास केलेला आहे. 13 ऑक्टोबर 1935 साली बाबासाहेबांनी घोषणा केल्यानंतर ज्या जुनी रूढी परंपरा, सण, उत्सव, देवी देवता यांचा त्याग करण्यासाठी समाजाला मार्गदर्शन केलेलं आहे. 1935 साली त्यांनी आपली जी हिंदू धर्माची नाळ आहे तो तोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तिसरा टप्पा म्हणजे 14 ऑक्टोबर 1956 ते 6 डिसेंबर 1956 हा तिसरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा टप्पा आहे. त्या टप्प्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः 14 ऑक्टोबर 1956 साली स्वतः धम्मदीक्षा घेतलेली आहे आणि आपल्या समाजाला नागपूर मुक्कामी 5 लाख लोकांना धम्मदीक्षा दिलेली आहे. पुन्हा चंद्रपूर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 3 लाख लोकांना धम्मदीक्षा दिलेली आहे. एका हप्त्यामध्ये 8 लाख लोकांना धम्मदीक्षा
देणारे जगातील एकमेव व्यक्ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. अशी क्रांती कुणी जगात केलेली नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी 3 टप्प्यामध्ये चळवळ केलेली आहे त्याकडे आपण लक्ष दिले तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्या टप्प्यातली चळवळ दुसऱ्या टप्प्यात केली नाही आणि दुसऱ्या टप्प्यातली चळवळ ही तिसऱ्या टप्प्यात केली नाही असं आपल्या लक्षात येते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण झाल्यामुळे त्यांना जास्त आयुष्य लाभलेलं नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेल्यानंतर तिसऱ्या टप्प्याकडे कोणत्याही नेत्यांनी लक्ष दिलेले नाही. आजकाल जे बौद्ध समाजामध्ये नेते चळवळ करीत आहे ती पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातली चळवळ हे नेते करीत आहेत. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जी अभिप्रेत चळवळ होती बुद्ध धम्माला धरून ती चळवळ कोणताही नेता करताना दिसत नाही. बौद्ध धम्माला धरून बाबासाहेबांची ही तिसऱ्या टप्प्यातली चळवळ होती. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पत्रकारांनी प्रश्न केला होता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुम्ही आता राजकीय राजकीय जी चळवळ होती त्यापासून तुम्ही मुक्त होणार का? पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की मी राजकीय जी चळवळ आहे त्यापासून दूर होणार नाही. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांना धम्माला धरून चळवळ ही अभिप्रेत होती. ती कोणताही नेता करताना दिसत नाही. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे की जगामध्ये ज्याही राजकीय क्रांत्या झाल्या त्याच्या अगोदर धार्मिक क्रांत्या झालेल्या आहेत, नंतर राजकीय क्रांती झालेल्या आहेत. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ह्या वाक्याकडे म्हणजे धम्माकडे कोणत्याही नेत्यांनी लक्ष दिलेले नाहीत. ते लोक आज पहिल्या दुसऱ्या टप्प्यातलीच चळवळ करीत आहेत. नमो बुद्धाय. जय भीम.